नमस्कार. सह्याद्रीचा राखणदारच्या सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे मेघा चेतन देवतळे या ताईंकडे. तर बघूया या ताई आपल्या बरोबर कुठली रेसिपी शेअर करणार ते. तर या आहे मेघा देवतळे ताई. नमस्कार ताई. नमस्कार. तर आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कुठली रेसिपी शेअर करणार आहे? आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून अनारसे, झटपट होणारे अनारसे हे तयार करून दाखवणार आहे. चला तर मग बघूया रेसिपी. तर ताई या पदार्थाला लागणारं साहित्य तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवून द्या. ज्वारीचं पीठ, त्यानंतर त्याला गोडवा येण्यासाठी साखर आणि विलायची आहेत यामध्ये. हे आहे चवीप्रमाणे मीठ आणि हे आहे ओल्या नारळाचा कीस, तळण्यासाठी तेल आणि थोडंसं तूप. तर सामग्री बघून झालेली आहे. काय काय साहित्य लागणार आहे ताईंनी सांगितलंय. आता वळूया कृतीकडे. त्यावर आपण पातेले ठेवूया. त्यामध्ये हा अर्धा गडू पाणी टाकूया. आपण इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. यामध्ये आपण घालून घेऊया साखर. याला ढळून घेऊया. ही साखर जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंत आपण याला फिरवतच राहूया. गॅसचा आच मोठा करूया. आपल्याला हा पाक एकतारी वगैरे काहीच करायचं नाहीये. फक्त त्यामध्ये साखर विरघळली पाहिजे अशा पद्धतीने बनवायचं आहे. हा बघा, हे साखर संपूर्ण प्रकारे या पाण्यामध्ये विरघळलेली आहे. आपण आता यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ वरून घेऊया. तर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. तसं तर गोड पदार्थामध्ये मीठ घातलं नाही जात, परंतु आपण जर चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं कोणत्याही गोड पदार्थामध्ये तर त्याची एक वेगळी रुचकर चव येते. गॅस थोडा मंद आचेवर करून यामध्ये आपण हे ज्वारीचे पीठ घालूया. आणि त्याला सतत फिरवत राहायचं आहे आपल्याला. त्याला त्या पाकामध्ये एकजीव होत नाही तोपर्यंत संपूर्ण ते सतत फिरवायचं आहे. आणि शक्यतोवर मी इथे स्टीलचा गंज घेतलेला आहे, परंतु यामध्ये नॉनस्टिक कढई किंवा जर्मनचा गंज देखील तुम्ही वापरू शकता. आपण याला चांगल्या पद्धतीने झाकून ठेवूया की जेणेकरून ही चांगल्या शिजलं पाहिजे वाफेमध्ये. याला मी 5 मिनिटं गॅसवर ठेवलेले आहेत आणि त्याला झाकून सुद्धा ठेवलेलं आहे. त्यामुळे वाफेमुळे हे चांगल्या पद्धतीने शिजलेलं आहे. आणि याला थंड व्हायला आपण 5 मिनिटे वेळ देऊया. त्यानंतर आपण याला छान पद्धतीने मळून घेऊया. याला आपण हात लावू शकणार अशा पद्धतीने हे थंड झालेलं आहे. आणि आता आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. थोडीशी वेलची पूड घालून घेऊया. यामुळे छान पद्धतीची चव येते हे. आणि थोडाफार खोबऱ्याचा सुद्धा टाकून घेऊया. आपण थोडा यामध्ये पाण्याचा हात घेऊया, कारण की ते हाताला सुद्धा चिकटलं नाही पाहिजे. आणि छान पद्धतीने हे एकजीव करून घेऊया. वेलची पूड तसेच खोबऱ्याचा कीस हा सुद्धा यामध्ये घातल्याने छान पद्धतीची चव येते. यामध्ये थोडंसं तूप घालून घेऊया त्याला भिजवण्यासाठी. आणि ह्या सुद्धा यामध्ये एकजीव करून घेऊया. आता हा आपला एकजीव गुळ्या झालेला आहे. आता आपण हे तळण्यासाठी तेल तापवायला ठेवूया. आपले अनारसे बुडेल अशा पद्धतीने आपण यामध्ये तेल टाकूया. गोळा करूया आणि हातावर तेल लावून थोडा थापून घेऊया. आणि हा तेल गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण ते सोडून घेऊया. छान पद्धतीने आता फुगलेले आहे, टम्म फुगलेले आहेत. याला फिरवत राहायचं आहे सतत. गोल्डन पर्यंत तळून घ्यायचं. आता हे चांगल्या पद्धतीने फ्राय झालेले आहेत. आपण याला काढून घेऊया. गोल्डन झालेले आहेत आपले हे अनारसे. हे सर्व अनारसे अशा पद्धतीने तळून तयार झालेले आहेत.
ही रेसिपी सोपी, झटपट बनणारी तसेच आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली असणारी रेसिपी आहे. धन्यवाद ताई तुमचे. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना इतकी चांगली, पौष्टिक आणि झटपट होणारी अशी रेसिपी करून दाखवली गणपती बाप्पाच्या प्रसादाची. धन्यवाद आपल्या सर्वांचे. सखी सह्याद्री तसेच सह्याद्रीचा राखणदार यांनी मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. तर या होत्या मेघा देवतळे ताई. त्यांनी खूपच छान अशी प्रसादाची रेसिपी आपल्याला करून दाखवली, आपल्यासोबत शेअर केली. ते होते ज्वारीचे अनरसे आणि खरं सांगते खूपच छान असे अति सुंदर असे चविष्ट अनरसे झाले होते. तुम्ही सुद्धा करून बघा आणि आम्हाला नक्की कळवा तुमचे अनरसे कसे झाले ते. आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. तुम्ही बघत राहा सह्याद्रीचा राखणदार. नमस्कार.